या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटक आणि महाराष्ट्रामध्ये कृषी विभाग अग्रेसर राहण्यामध्ये ज्यांची अतिशय मोलाची अशी भूमिका आहे असे सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझे मित्र आणि या राज्याचे प्रधानमंत्री, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय जयकुमारजी रावल, दुसरे आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि माझे मित्र मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय जयकुमारजी गोरे, माझे आमदार माननीय प्रशांतजी परिचारक ज्यांच्या नेतृत्वाखाली ही मार्केट कमिटी काम करते, सन्माननीय विजयकुमार देशमुख, अभिजित पाटील, समाधान अवताडे, आमचे विधानसभेतील सर्व आमदार, रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार, आमच्या या ठिकाणी हरिदादा गायकवाड पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, तुषार भोसले उपसभापती, माननीय आयुक्त कुलकुंडवार साहेब, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सहसंचालक श्री गौसाने साहेब, कृषी विभागाचे अधिकारी, व्यासपीठावरील मार्केट कमिटी सर्व सन्माननीय संचालक, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमचे वारकरी बांधव, शेतकरी बांधव आणि माझ्या सहकारी मित्रांनो, वारकरी आणि शेतकरी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुदैवाने यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे यावर्षी वारीला खूप मोठा प्रचंड असा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. जवळपास 3 पट या ठिकाणी लोक वारीमध्ये या ठिकाणी समाविष्ट झालेले आणि विठ्ठलाच्या वारीमध्ये विठ्ठलाचा जयघोष करत या पंढरपुरामध्ये पोहोचलेले आहेत. यामध्ये आमचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे मी गावामध्ये फिरत असताना माझ्या लक्षात आलं की कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी आमच्या वारकरी बांधवाला होणार नाही अशी त्यांनी असं नियोजन आमच्या सर्व सरकारी कार्यालयाच्या मार्फत, सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी त्यांनी करून घेतलेलं आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो. या वारीच्या निमित्ताने जे पारचारिक साहेबांनी सुरू केलेलं हे कृषी प्रदर्शन, यामध्ये दरवर्षी नवनवीन टेक्निक या ठिकाणी येत असतं आणि नवीन टेक्निक आमच्या शेतकरी बांधवांना समजावं, त्यांना शेतीमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त प्रगती करता यावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने कृषी संवादाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. दरवर्षी जवळपास 17 ते 18 लाख वारकरी शेतकरी या वारीमध्ये या ठिकाणी सहभाग घेतात आणि तेवढेच शेतकरी या ठिकाणी या कृषी प्रदर्शनाला भेट सुद्धा देतात. यावर्षी जरा संख्या दुप्पट तिप्पट झालेली आहे, त्यामुळे ते निश्चित या वारीचा फायदा घेतील, कृषी संवादाचा फायदा घेतील. त्याप्रमाणे आपण रस्त्यामध्ये येत असताना या संपूर्ण वारीमध्ये एलईडीच्या मार्फत, मोबाईल व्हॅनच्या मार्फत, या ठिकाणी कला पथकाच्या मार्फत आणि वेगवेगळ्या एजन्सी मार्फत मोठ्या प्रमाणात जाहिरात केलेली आहे की महाराष्ट्र सरकार नक्की शेतकऱ्यांसाठी नवनवीन काय योजना राबवणार आहे आणि या पुढच्या काळामध्ये शेती आपल्याला कशी सुलभ आणि या ठिकाणी चांगली कशी करता येईल या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी मोठा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी निश्चितपणे साथ देत आहात, ही पण माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. आज जवळपास 250 स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी शेतीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सुरू आहेत आणि ते प्रयोग सुरू असताना त्याचा लाईव्ह डेमो आपल्याला या ठिकाणी देण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. त्यासाठी आपण निश्चितपणे सहकार्य करावं. फुले भाजीपाला या नमुन्यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सादरीकरण या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. महिला शेतकरी गट, बचत गट, फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांनी सुद्धा आपले स्टॉल या ठिकाणी लावून आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन घडवलेलं आहे. सूक्ष्म सिंचन योजनेमधील स्वयंचलित या प्रणालीचं प्रात्यक्षिक सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. कृषी विभागाच्या वतीनं अनेक मोहिमांचं प्रात्यक्षिक सुरू आहे. पीएमएफएमई योजना, स्मार्ट प्रकल्प, आत्मा अंतर्गत विविध योजना, फळपिकासाठी सीआरए तंत्रज्ञान, अशा अनेक गोष्टींचं या ठिकाणी जे काही ज्ञान आहे ते आमच्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे मिळणार आहे. मागे एकदा सोलापूरच्या दौऱ्यावर मी जेव्हा आलो त्यावेळेस या सोलापूर जिल्ह्यातल्या आणि पंढरपूर भागातल्या, पंढरपूरमध्ये पण काही ठिकाणी मी गेलो होतो. या शेतकऱ्यांचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे की अतिशय उत्कृष्ट शेती, अतिशय चांगल्या प्रकारचं फळपीक या ठिकाणी आपण फळपिकांना आपण या ठिकाणी निश्चितपणे चालना दिलेली आहे. त्यामध्ये आवाकाडो आहेच आहे, परंतु केळी जे आताच प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की
एक्सपोर्ट जो आहे तो एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये केळीच्या माध्यमातून होतो आणि द्राक्षाच्या बरोबरीने एक्सपोर्ट मध्ये आज आमचे केळी उत्पादक शेतकरी उत्पादक हे या ठिकाणी सहभाग नोंदवतात। शिवाय डाळिंबाचंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्पादन होतंय। मी डाळिंबाची शेती या ठिकाणी बघितली, पेरूची शेती बघितली, आंब्याची शेती बघितली। त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की त्या बॅगेज आपण ज्या फळांना देतो ते जर बॅगेज दिले तर जी काय माशी डंक मारते आणि त्यामुळे काही नुकसान 10-20% नुकसान होतं शेतकऱ्यांचं, ते होऊ नये यासाठी आम्ही त्या बॅगेजसाठी सुद्धा अनुदानाच्या स्कीम या ठिकाणी सुरू केलेल्या आहे। म्हणजे मल्चिंग पेपर, ड्रीप डबल या ठिकाणी लॅटरल डीप, त्याचप्रमाणे क्रॉप कव्हर अशा वेगवेगळ्या सुविधाच्या माध्यमातून राज्य सरकारने या ठिकाणी पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतलाय। माननीय मुख्यमंत्री महोदयांचा, देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करेन की एक मोठा काम यांनी या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दर वर्षाला 5,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करून त्यामधून या ठिकाणी जे काही भांडवली गुंतवणुकीच्या योजना आहेत त्यामध्ये ड्रीप असेल, क्रॉप कव्हर असेल, मल्चिंग पेपर असेल, गोडाऊन्स असतील, कोल्ड चेन असेल, वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा कशा उपलब्ध करता येईल या दृष्टिकोनातून कृषी विभाग या ठिकाणी जो काही प्रकल्प त्यांनी सादर केला त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपये या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी सरकार खर्च करणार आहे। सरकारने निर्णय घेतलेला आहे की शेतकरी स्वयंभू कसा होईल, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं काढेल आणि जो काही शेतमजुरांचा प्रश्न सध्या भेडसावतोय त्या शेतमजुरांच्या बाबतीमध्ये सुद्धा नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून या ठिकाणी शेतकऱ्यांना स्वावलंबी कसं करता येईल अशा दृष्टिकोनातून विचार राज्य सरकार करत आहे। आणि राज्य सरकारमध्ये आमचे कॅप्टन म्हणून जे काम करतायत देवेंद्रजी फडणवीस, त्यांनी अतिशय अभ्यासू आणि त्यांना या सर्व क्षेत्रातलं नॉलेज आहे, त्यामुळे त्यांना फार सांगावं लागत नाही। एकदा 2 मिनिटं सांगितलं की त्यांना लगेच बराबर कळतं। त्यामुळे त्यांचं काम अतिशय जोरात आहे। सुदैवानं केंद्र सरकार सुद्धा या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आहे। त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून आपल्याला या राज्यामध्ये शेतकरी हा स्वयंपूर्ण कसा करता येईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत। नव्याने येणाऱ्या या टेक्निक मध्ये आपल्याला फार या ठिकाणी काम करावं लागणार आहे। त्यासाठी यावर्षीच्या बजेटमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी 500 कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। गरज पडल्यास आणखी पैसे या ठिकाणी देण्याची सरकारची तयारी आहे। परंतु नवीन तंत्रज्ञान या जोपर्यंत विकसित होत नाही आणि अतिशय एक्सपोर्ट ओरिएंटेड आपल्याला जोपर्यंत शेतीचा माल या ठिकाणी निर्माण करता येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शेतकरी स्वयंपूर्ण झाला असं म्हणता येणार नाही। आणि म्हणून त्या दृष्टीनं सरकारचे पाऊल पडत आहे, सरकार त्या दृष्टीनं समर्थ आहे। या बळीराजाला मी आश्वासित करू इच्छितो की महाराष्ट्र सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। आपण पांडुरंगाच्या दर्शनाला आला, मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की आपल्या सर्वांचं या ठिकाणी भविष्य काळामध्ये ज्याप्रमाणे पाऊस पडलाय, पेरणी झाली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग हा या वारीमध्ये सहभागी झालेला आहे। त्यामुळे या संपूर्ण शेतकरी वर्गाचं भविष्य काळ उज्ज्वल जावं, चांगल्या प्रकारचं त्यांना उत्पादन या ठिकाणी मिळो आणि पांडुरंगाची यांनी प्रार्थना करतो की स्वयंभू या ठिकाणी शेतकरी आमचा राज्यामध्ये आपल्या पायावर उभा राहावं अशा प्रकारची प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीने मी पांडुरंग रायाच्या चरणी करतो। आणि जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।